चला तर मित्रांनो, आपण बाळूमामांची भाकणूक आणि भंडाऱ्याविषयी माहिती पाहूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. बाळूमामांची भाकणूक 2025 अशी सांगितली जाते की येणाऱ्या काळात मोठे बदल होणार आहेत. अनेक संकटे आणि आव्हाने लोकांसमोर उभी राहतील. निसर्गाच्या रूपात मोठे संकट येईल. महापूर, दुष्काळ, रोगराई यामुळे लोकांचे खूप नुकसान होईल. परंतु जे भक्ती आणि श्रद्धेने माझे स्मरण करतील त्यांना मी तारून नेईन. लोकांच्या मनातील श्रद्धा कमी होईल. लोक माणुसकी विसरतील. नातेसंबंधामध्ये तणाव वाढेल. स्वार्थ आणि लोभ वाढेल. सत्याचा मार्ग सोडून लोक चुकीच्या मार्गाने जातील. परंतु जे निस्वार्थ भावनेने कार्य करतील त्यांनी चिंता करू नये. मी त्यांच्यासोबत असेन. मी कोणाच्याही रूपाने तुमच्या मदतीला येईन. गरजूंची सेवा करणाऱ्यांना माझा आशीर्वाद असेल. जो माझ्यावर श्रद्धा ठेवेल त्याला मी संकटातून बाहेर काढेन. माझ्या भक्तांनी सदाचाराचा मार्ग सोडू नये. सत्य, सेवा आणि श्रद्धा हीच खरी साधना आहे. संकटे येतील पण ती पार करण्यासाठी मी आहे. फक्त माझ्या नावाचा जप करत राहा. मी वारंवार या पृथ्वीवर येत राहीन. जेव्हा जेव्हा अन्याय आणि अधर्म वाढेल तेव्हा मी भक्तांच्या रक्षणासाठी उभा राहीन. माझ्या भक्तांनी धैर्य धरावे आणि सत्याच्या मार्गावर चालत राहावे. बाळूमामांचा भंडारा हा भक्ती, श्रद्धा आणि समाजसेवेचा महत्त्वाचा सोहळा आहे. हा उत्सव कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे दरवर्षी साजरा केला जातो. भंडाऱ्याच्या निमित्ताने लाखो भक्तगण येथे उपस्थित राहतात आणि मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडतो. बाळूमामा हे लोकप्रिय संत असून त्यांच्या भक्तांची संख्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यामध्ये मोठी आहे. भक्त मोठ्या श्रद्धेने बाळूमामांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतात आणि नवस फेडतात. भंडाऱ्याचा मुख्य दिवस फेब्रुवारी आणि किंवा मार्च महिन्यात येतो आणि तो होळीच्या सणाच्या आसपास असतो. भंडाऱ्याच्या दिवशी बाळूमामांच्या पालखीची मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढली जाते. ही मिरवणूक पारंपरिक वाद्यांसह आणि भक्तगणांच्या गजरात गावभर फिरते. बाळूमामा हे गवळी समाजातील संत असल्यामुळे गायींना विशेष महत्त्व दिले जाते आणि गायींची पूजा केली जाते. हजारो भाविक गायीसाठी चारा आणि दान देऊन आपली श्रद्धा व्यक्त करतात. भंडाऱ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भजन, कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन केले जाते. संत महाराज आणि प्रवचनकार यांच्याकडून बाळूमामांच्या जीवनकार्यावर प्रवचने दिली जातात. भक्त बाळूमामांच्या समाधीवर हळद, कुंकू आणि भंडारा अर्पण करतात. भंडारा म्हणजे पिवळसर रंगाची पावडर जी भक्त बाळूमामांच्या चरणी वाहतात. ही पिवळी भंडाऱ्याची पावडर भक्त आपल्या कपाळाला आणि घरी लावण्यासाठी घेतात. भक्तगण आपली मन्नत पूर्ण झाल्यास नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. नवस फेडण्यासाठी काही भक्त पायी वारी करून येतात. काहींना भंडारा वाटण्याची सेवा करतात. या उत्सवाच्या निमित्ताने गावात मोठी जत्रा भरते, ज्यात विविध दुकानं आणि खेळणी विक्रीसाठी ठेवलेली असतात. गावात पारंपरिक खेळ, लोककला आणि तमाशा यासारखे कार्यक्रमही आयोजित केले जातात. भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते, जिथे हजारो लोक एकत्र येऊन भोजन करतात. महाप्रसादात साधारणपणे भात, वरण, भाजी, गोड पदार्थ आणि प्रसादाचा समावेश असतो. भंडाऱ्याच्या निमित्ताने गावात आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. गरीब व गरजू लोकांसाठी अन्नदान आणि वस्त्रदान कार्यक्रमही पार पडतो. भक्तांच्या सेवेसाठी हजारो स्वयंसेवक उत्सवाच्या तयारीत मदत करतात. भंडाऱ्याच्या नियोजनासाठी बाळूमामा सेवा मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थ महत्त्वाची भूमिका बजावतात. भंडारा संपल्यानंतरही काही दिवस गावात भक्तगणांचे आगमन चालूच असते. बाळूमामा हे केवळ संत नव्हे तर एक दैवी शक्ती मानली जाते. त्यांच्यावर भक्तांची अढळ श्रद्धा आहे. असे म्हणतात की बाळूमामा अजूनही आपल्या भक्तांना मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. भंडाऱ्याच्या निमित्ताने भक्तांच्या अनेक चमत्कारी अनुभवांच्या कथा ऐकायला मिळतात. भक्तगण आपल्या समस्या सोडवण्यासाठी बाळूमामांना साकडे घालतात आणि त्यांना अपेक्षित फळ मिळते, असो विश्वास आहे. बाळूमामा आपल्या साध्या आणि सात्विक जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी गवळी समाजाचा उद्धार केला आणि त्यांना श्रद्धेचा आणि सत्याचा मार्ग दाखवला. त्यांनी गरजू लोकांना मदत केली आणि कुठल्याही जातीधर्माच्या भेदभावाशिवाय सर्वांवर कृपा केली. त्यांचे शिकवण आजही लोकांसाठी प्रेरणादायी आहेत आणि त्यांची भक्तसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भंडाऱ्याचा उत्सव हा भक्तीचा, प्रेमाचा आणि समाजसेवेचा संगम आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी अधिक भव्य आणि
भक्तिमय होत जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.